येते फॉर्म घ्या, राख्या जमा करा. मुख्यमंत्र्यांच्या राख्या जमा करण्यासाठी आधार राख्या जमा केलं मी. कार्यकर्त्याला न्याय नाही, यांनी फक्त पैसे देऊन तिकीट दिलेले. आम्हाला फक्त निष्ठावंतांना काय दिलंय की उपऱ्या लोकांचं संडासाचं ढोंगान धुवायला पाणी दिले. हे आहेत निष्ठावंत कार्यकर्ते. एरवी आपल्या नेत्यांचा हे लोक मोठमोठ्याने जयघोष करतात, पण आज त्यांच्याच नावाने हे लोक आक्रोश करतायत. महापालिका निवडणुकांमध्ये सगळ्याच प्रमुख पक्षांनी आपल्या निष्ठावंतांना तिकीटं नाकारली. त्यामुळं हे कार्यकर्ते नाराज झाले. अर्थात यामध्ये भाजपच्या नाराजांची संख्या जास्त होती, कारण भाजपच्या गाडीत विदाऊट तिकीट इतके लोक कोंबलेत. त्यामुळे तिकिटासाठी राडा होणं स्वाभाविक होतं. पण भाजप म्हणजे निष्ठावंतांना न्याय देणारा पक्ष असं आम्ही नाही, त्यांचेच नेते आजवर बोलत आले. हम कार्यकर्ताओं को परिवार मानने वाले लोग हैं. भाजपा संगठन शक्ति और कार्यकर्ता के बल से चलने वाला दल है. बाकी 1650 पार्टियां और भारतीय जनता पार्टी के बीच में एक ही फर्क है. मेरी पार्टी ऐसी पार्टी है जिसकी आत्मा मेरा कार्यकर्ता है. राष्ट्रीय पार्टी म्हणून देशामध्ये एकमेव भारतीय जनता पार्टी आहे जिची मालकी जनतेची आणि कार्यकर्त्यांची आहे. पण आज भाजपच्या कार्यकर्त्यांची परिस्थिती काय आहे? मला हे दहा पाहिजेत. मी किती वर्ष शांत बसणार? 18 वर्ष झाले मला काम करून. म्हणजे तिने सर्वे मध्ये नाव आलं, सर्वे मध्ये तर नाव माझं पण आलं. मला न्याय पाहिजे, मला एकदा तिकीट पाहिजे, नाही तर मी इथे आमरण उपोषण करणार आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये 22 वर्ष झाले. मी कार्यकर्ता आहे, एकनिष्ठेने राहतोय. पण माझ्या पूर्ण अन्याय झालेला आहे की डायरेक्ट आयात काँग्रेसचे उमेदवार आमच्या बोकांडे आणून ठेवलेले आहेत. आम्ही जे पक्षात काम केलेलं आहे त्याचं आम्हाला काय पक्षाने काय फळ दिलं नाही, काय नाही. आमदारांनी सांगितलं त्या मुरली अण्णा मोहोळनी केलंय. मुरली अण्णा म्हणला की तुमच्या योगेशांना टिळकरणी केलंय. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी तर थेट आमदारांना सवाल केले. जळगाव महापालिकेत प्रभाग क्रमांक 1 मध्ये इच्छुक असलेल्या संगीता पाटील यांनी आमदार सुरेश भोळेंना घेराव घालत जाब विचारला. यावेळी आमदार भोळे सुद्धा हतबल झाल्याचं दिसलं. जसं सगळे आमदार बोलतात तुम्ही बोलायचं ना, कोणी बी येईन प्रवेश करीन त्यांना तिकीट, असं थोडी चालतं. एकटीने कमळ आणलंय पक्ष प्रभाग 1ला. कमळ कुठे विसरले होते लोक. रात्रंदिवस आम्ही काम केलं. मी काम केलं, माझ्याबरोबर असणाऱ्या महिलांनी काम केलं. कुठे चुकली हो मी? याचं उत्तर मला आमदार मनीषाताईंकडून पाहिजे, खासदार गोपाळ शेट्टी यांच्याकडून पाहिजे. संभाजीनगरमध्ये भाजपच्या नाराज महिला कार्यकर्त्या उपोषणाला बसल्या, तर काही कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्यावर आरोप केले. त्यांच्या गाड्या अडवत शिवीगाळही करण्यात आली. काही कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. हे झालं भाजपच्या कार्यकर्त्यांचं. पण शिंदेच्या शिवसेनेमधली परिस्थिती सुद्धा काही वेगळी नाहीये. कार्यकर्त्याला न्याय नाही. मी शिंदे साहेबाला सुद्धा न्याय मागते. साहेब तुम्ही मला न्याय द्या. कार्यकर्त्याला न्याय नाही, यांनी फक्त पैसे देऊन तिकीट दिलेले. पुण्यात नीलम गोरे आणि विजय शिवतारे थांबलेल्या हॉटेलमध्ये कार्यकर्ते शिरले आणि त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. तेव्हा आपल्याच कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यासाठी शिंदेच्या नेत्यांवर पोलीस बोलावण्याची वेळ आली. एकीकडे हे सगळं सुरू असताना ठाकरेंच्या नाराजांची सुद्धा नाराजी उफाळून आली आहे. मुंबईत ठाकरे बंधू एक झाले. ज्यांना एबी फॉर्म मिळणार नाही त्यांनी नाराज होऊ नका असंही त्यांच्याकडून कार्यकर्त्यांना सांगण्यात आलं. पण तरीही काही कार्यकर्ते नाराज झालेच. माझे 3 वेळा उद्धव साहेबांना मुलाखती झाल्या. शेवटची मुलाखत झाली ती आदित्य साहेबांना उद्धव साहेबांना होती. उद्धव साहेब नेहमी सांगतात माझे खासदार गेले, आमदार गेले, नगरसेवक गेले, पण सामान्य शिवसैनिक माझ्या बरोबर आहे. मी साहेबांना सांगितलं त्यातलाच मी एक शिवसैनिक आहे जे 36 वर्ष तुमच्याबरोबर संघटनेमध्ये पाठी उभा राहिलो आहे. हात जोडून विनंती साहेबांना केली होती, मी तुम्ही संधी द्या, त्या संधीचं मी सोनं करेन. अचानक काय घडलं आणि काय झालं ते परमेश्वराला माहिती. मुंबईत प्रभाग क्रमांक 202 मधून विजय इंदुलकर यांच्याऐवजी उद्धव ठाकरेंनी माजी महापौर श्रद्धा जाधव यांनाच पुन्हा उमेदवारी दिल्याने ठाकरेंच्या फायर ब्रँड आजी अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रभागा शिंदे यांनी सुद्धा आपली नाराजी व्यक्त केली. आम्ही ना आता ऐकणार ना, तिला घरी गाडी कशाला. आम्ही लेखी पत्रच दिलं होतं साहेबांना. मी येऊन भेटले होते साहेबांना, सांगितलं इंदुकर साहेबांना सीट द्या म्हणून. एवढं करून असून आमचा काय फायदा? निष्ठावान होऊन आमचा काय उपायचा? आता सगळ्याच पक्षात असे अनेक नाराज कार्यकर्ते. यातल्या काहींनी दुसऱ्या पक्षात जाऊन उमेदवारी मिळवली आहे. पण असे अनेक कार्यकर्ते ज्यांच्याकडे आक्रोश करणं
नेत्यांवर राग काढणं याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय उरलेला नाही. हे सगळं पाहिल्यानंतर हे राजकारण म्हणजे एक पॉलिटिकल सर्कस किंवा मदारीचा खेळ झाल्याचंच बोललं जातंय. राहते ती निष्ठा आणि जाते ती विष्ठा असं पक्ष बदलणाऱ्याबद्दल बोललं जातं. पण नेत्यांकडूनच कार्यकर्त्यांच्या निष्ठेची विष्ठा होत असेल तर त्याला काय म्हणायचं? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी HBD मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.